एकीकडे शिंदेंनी आपला मास्टर प्लॅन रेडी केलाय तर दुसरीकडे मुंबईचा महापौर शिवसेनेचाच होणार। वांद्रेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे बॅनर झळकताना दिसत आहेत। वांद्रेमध्ये या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। या बॅनरच्या माध्यमातून ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचण्याचा हा प्रयत्न। या ठिकाणी यंदा महापौर शिवसेनेचाच असं म्हणत एकनाथ शिंदेंचा हा फोटो बॅनरवर, त्याचबरोबर दीपावलीच्या देखील शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। कलानगर इथल्या या कमानीवर, या ब्रिजवर हा बॅनर लावण्यात येतोय। त्यामुळे अर्थातच ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचण्याचा हा प्रयत्न म्हटला जातोय। मुंबईचा महापौर शिवसेनेचाच होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे शिंदेंच्या शिवसेनेकडून। आणि ही बॅनरबाजी केली जाते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, एकीकडे मास्टर प्लॅन रेडी केला जातोय शिंदेंकडून, तर दुसरीकडे या ठिकाणी यंदा महापौर शिवसेनेचाच असं म्हणत ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न देखील। निश्चितच या ठिकाणी दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती हे बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। मात्र महापौर शिवसेनेचाच होणार अशा प्रकारचं जे एक उल्लेख यावरून केला असून शिवसेना ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न झालेला आहे। खरं तर एकीकडे मास्टर प्लॅन रेडी करत आहेत विरोधक आणि सत्ताधारी, दोघांकडूनही निवडणुकीसाठी तयारी ही सुरू करण्यात आलेली आहे। अगदी जानेवारी महिन्याच्या शेवटावरती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत। त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेची सुद्धा निवडणूक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तयारी सुरू असताना अशा प्रकारच्या बॅनरबाजी करून एक लक्ष वेधण्याचं काम या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून होत आहे। मात्र यंदा शिवसेनेचाच महापौर होणार असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाला सुद्धा या ठिकाणी डिवचण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून या बॅनरबाजीला कशाप्रमाणे उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकीकडे युतीमध्ये शिवसेना ठाकरे गटा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।